नाद तर नाही ना? नाही हो पाहुणे, माय पोराला सुपारीचा सुद्धा नाद नाही. हो सुपारीचा नाही, पण मग 90चा आणि बायाचा आहे. मालूम आहे का, जीवनात सगळ्यात मोठी गलती करेल मी आज. किट्टू बाळा, मला कोणी काय म्हणलं अख्ख्या खानदानावर घरादारावर आणि सगळ्या भावबांधावर केस ठोकीन. पाहुणे तुम्ही सांगितलेच नाही. काही दिवसानं मग लग्न होईन, मग माय एक पोरगी झोपन, ती पण जित्ती. वाव, किती मजा येईन. वा 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 वा, 9 वाजले तरी बी हे सर अजून झोपेलच आहे. उठ रे चिल्लम फुके, उठ लवकर. काय झालं आता, काऊन भूक राहिली? हे पा दारूची बाटली आणायचं असेल तर मी नाही जाणार, आधीच सांगू राहिलो. अरे भिकार चोटा, आज आपल्याला तुझ्यासाठी पोरगी पाहायला जायचंय. हा, आणि आंघोळ करून घे चांगली. तसं मी महिने पण तू आंघोळ करेल नाही. पण मग आपल्याकडे आंघोळी साबणच नाही. मग कपडे धुवायच्या साबणीने कर, पण मग कर. हॅलो सच्या, घरी ये तू लवकर, आपल्याला पोरगी पाहायला जायचंय. हा आवरलं का तो आलं? चाल मग. पप्पे मी आलो. कुठे पोरगी, दाखव मला. हा, तू काय आला? तुला तर बोललं नव्हतं मी. कोणा बोललेलो तुला? पप्पा मी बोललो त्याला. अरे याला काय बोललं, एक याचं बी लग्न होईना आणि तो बी होऊन देईना. एकमेकाचे लग्न मोडा तुम्ही. हो काका, मी काय लग्न मोडतो याचे त्याचे. हाव हाव, मला माहिती तू किती कोणाचा आहे. आणि पप्प्या तुला सांगतो, सोयरिकेचे कामं कोणाला सांगा नका जाऊ. लोक काड्या करत्या, चोरून करावं लागतं सोयरिकेची कामं. पण पप्पा तुम्ही तर म्हणले होते चोरी करणं पापी म्हणून. चाला आता तुम्ही, नाही तर दिवस इडच घालून द्याशन तुम्ही मावाला. पप्प्या तू तोय गाडी चालव, आणि सच्या तू बुळबुळ बंद कर. वा 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 वा. काऊन ढोरवानी भुकू राहिला? पप्प्या तो गाडी घेतली तरी तो मला सांगितलं नाही. अरे सचे भाऊ, गाडी भाड्याची आहे, भाड्याने लिही. घातली ना आता, होती नव्हती तेवढी बी. तुला सांगितलं होतं गाडी सांगू नको याला भाड्याची म्हणून. आणि मग तुम्ही बी भाड्याची गाडी लावाच का काका? अरे येडे आवलेली, वजन पडतं गाडी ना. तो आहे सोयरिकेसारखं काय पाहतं ना, घाशी जायचं होतं का मग? वा, पोचलो या कबरचं सोयऱ्याची घरी. हे पळा भिकारा येऊ, आज माझ्या सोयरे येणार रे. तुम्हाला सांगितलं नाही आणा जाऊ. अय होडा फुक्या, भिकार दिसलो का मी तुला? झालं तो ऑल चालू, चैन बस बर का तू. अहो पाहुणे, सोयरे आम्हीच ना, तुम्हीच बोलवलं फोन करून. हा बरं, चाला मग घरात. तसं बी भिकाऱ्यासारखे दिसते तुम्ही. हा तर पाहुणे, तुम्हाला यायला काही अडचण नाही यायला ना? नाही नाही, एकदम आरामात 4 व्हीलर मध्ये आलो आम्ही. वा, तुमच्याकडे 4 व्हीलर बी का? नाही हो सोयरे, भाड्यानं आणली आम्ही ती गावातली माणसाची. केलं का चालू तो आवलं? चैन बेस बर का, नाही तर कानामागा मी तो आले आता. काय म्हणतो ते पाहुणे? काही नाही हो. बोलवा मग मुलीला. जर शिक्कळ मार ना हुरडा फुक्या. पाहुणे, पोरगी द्यायच्या आधी आमच्या काही अटी आहे ते तुम्हाला मान्य करावं लागतील. काय अटी तुमच्या आल्या? तुम्हाला पोरीला 20 तोळे सोनं घालावं लागन. आणि हा, आमची पोरगी शेतात काम करणार नाही, आधीच सांगतो आम्ही. तुम्ही टेन्शन ना घेऊ, 20 तोळे सोनं घातल्यावर शेती शिल्लक राहणार नाही. बोलवा ना मग मुलीला. हा बरं, बोलवतो. किट्टू बाळा, ए किट्टू बाळा ये. का रे पप्प्या, ही पोरगी तर शिगो ओळखीची वाट राहील राव मला. चैन बेसरे येडे आवल्या, तुला प्रत्येक पोरगी ओळखीचीच वाटती. वाव, काय सुंदर पोरगी आहे, पण तशी आपरी आहे. काही नाही, धकून घेऊ. पाहुणे, आम्हाला पोरगी पसंत आहे. थांब रे चिल्लम फुक्या, मला प्रश्न विचारू दे. तर बाळा, शिक्षण किती झालेलं आहे तुझं? तसं तर मी 12वी नापास आहे, पण मग त्याच्यानंतर माझ्या लपड्याचं माझ्या पप्पाला कळलं आणि त्यांना मला शाळेतून काढून घेतलं. लईच लफडे पाहिजे काय करू पोरगी. असे किती लफडे होते तुझे? चैन बैस ना, कोण मोडावर बसेल माझ्या पोराचं? मग का 4 होते. हा तर बाळा, तुला काय काय स्वयंपाक बनवता येतो? मला का चहा पण बनवता येते आणि मॅगी पण उकळता येते. आणि मग घरातल्या भाकरी कोण करणार आहे? याच्या आधी कोण करत होतं? मै माय करत होती आणि भांडे मी घाशीत होतो. मग आता बी त्याच करतील ना. तसं मी माझ्या 2 भाकरी का जड उराल त्यांना. थांबा, आता मला प्रश्न विचारायचे पोराला. तो पोरा, तू काम काय करतो? काका मी स्वतःचा बिझनेस करतो, लय मोठा बिझनेस आहे मावाला. असा काय बिझनेस आहे तो वाला? काही नाही हो काका, कुत्रे मारत आणि डुकरं धराचा बिझनेस त्याचावाला. मस्त डुकरं पकडून विकतो तो. चैन बैस बर का तू, नाही तर मारून टाकेन मी तुला डायरेक्ट. काय म्हणले? नाही हो पाहुणे, मा पोरग कॉन्ट्रॅक्ट यायचं काम करतं. लाखात पेमेंट देतो त्याला. हो का, बर बर, पेमेंटची रिसिप्ट दाखवता आम्हाला. आणि हा, पोराला शेती बी पाहिजे बर गावाकडं. पाहुणे, शेती आहे आपल्याकडं. किती का अशी? आहे ना 60. काय 60 एकर? नाही हो 60 गुंठे. चैन बैस म्हणलो तुला, चांगलं जमलं होतं. काय तुमच्या शेतात?
आमच्या शेतात ना कॅरेट ग्रास लावले आम्ही. कॅरेट ग्रास ही कोणती नवीन पीक आहे आता? पाहुणे, कॅरेट ग्रास म्हणजे गाजर गवत. काँग्रेस त्यांच्या शेतात. तुला जगाचं का मराचं एका शब्दात सांग बरं मला. ते जाऊ दे पाहुणे, तुम्ही आता बिझनेस काही सांगितलंच नाही मला. तुम्हाला सांगितलं ना मी कॉन्ट्रॅक्टर आहे. पाहुणे, तुमचा व्यवहार कसा आहे ते पण पाहावं लागन. अहो लय क्लिअर व्यवहार आहे आमचा वाला. मुलाचे गुण पण पाहावं लागन. त्या मुलाला कशाचा नाचता नाही ना. नाही हो पाहुणे, माय पोराला सुपारीचा सुद्धा नाद नाही. हो सुपारीचा नाही, पण मग 90चा आणि बायाचा आहे. मालूम आहे का, जीवनात सगळ्यात मोठी गलती करेल मी आज. किट्टू बाळा, तुझे पण काही प्रश्न असेल तू विचारून घे आताच. हो मी सांगते. हे पा, लग्नानंतर मी स्वयंपाक करणार नाही आणि भांडे बी धुणार नाही, कपडे बी धुणार नाही. मग कोण धुईन? येऊ काय, ज्यासोबत लग्न करीन त्यालाच धुवायला येईन मी. मी काय भांडे धुणार आहे का? मग काय करणार आहे? मी आधी कपडे धुणार आहे, मग भांडे धुणार आहे. अजून काय अटी तोळवाल्या? हाय ना, मग आता 4 लफडे. मी लग्नानंतर बी लफडे करीन. आणि जर मला कोणी काही म्हणलं, अख्ख्या खानदानावर, घरादारावर आणि सगळ्या भाऊबांधावर केस ठोकीन. पाहुणे, तुम्ही सांगितलेच नाही तुमचा मुलगा किती शिकेले. आमचा मुलगा खूप शिकेल, त्याला इंग्लिश पूर्ण येते. अय भोय, माझ्या भाड्याचे पैसे दे ना. आले इकडे सोयरीक जमाला आणि इकडे माझ्या भाड्याचे पैसे नाही दिले अजून. भाड्याचे पैसे का? थांब देतो. किती देस तुला? आता 90 पुरते दे आणि बाकीचे नंतर दे. माझ्याकडे कॅश नाही, मी तुला ऑनलाईन प्रेग्नेंट करतो. काय झालं, अशी काऊन पाहू राहिली माझ्याकडे? काही नाही. चला मग पाहुणे, आता द्या घ्यायचं बोलून घेऊ आपण. पाहुणे, आम्ही सुशिक्षित माणसं आहे, आम्ही हुंडा घेत नाही. आम्ही हुंडा देत नाही, आम्ही हुंडा घेतो. घेतो? किती हुंडा घेणे तुम्हाला? सांगितलं ना तुम्हाला, 20 तोळे सोनं घालावं लागन पोरीला. चालन मग काय, तसं पण चांगल्या पोराला आजकाल पोरी भेटणार नाही. चला पाहुणे, येतो आम्ही. मित्रांनो, पार्ट 2 साठी कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करण्याचे काही पैसे लागत नाही. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.